नमस्कार, मी गिरीश स्वामी. बघा, यानंतर आपण कमी शिक्षित वधूंचे जे बायोडे आहेत आपल्या केंद्रामध्ये येणार आहेत ते सोशल मीडियावर टाकणार आहोत. जेवढे माझ्यानं शक्य आहेत तेवढे बायोडे मी टाकणार आहेत. सर्व बायोडे 100% खात्रीशीर आहेत, लक्षात ठेवा, कन्फर्म आहे. त्यासाठी हे सर्व जे बायोडे आहेत तुम्हाला लिहून घ्यायचे बरं का, हे खूप महत्वाचं आहे. मी रेग्युलर बेसिसवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, लक्षात घ्या. कारण बायोडे भरपूर येतात, त्या प्रमाणात मला टाकणं पण व्हायला पाहिजे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर मी नक्की टाकेल, तुम्ही मला नक्की सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी जे काय आपले सोशल मीडिया हँडल आहेत त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात आपल्याला फॉलो करायचे. यूट्यूब असू द्या, फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, नक्की फॉलो करा त्या ठिकाणी. आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे. तुम्हाला माहिती आहे आपलं वीर शो वधूवर सूचक हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे. जवळपास 3 लाख लोक त्याला जोडलेले आहेत. तर नक्की फॉलो करा सोशल मीडियावर. तर त्यातील पहिला जो बायोडा मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर मी बायोडा वाचतो, लिहून घ्या तुम्ही. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अश्विनी चव्हाण. जन्मतारीख आहे 13/10/1988. जात आहे बघा या वधूची हिंदू चांभार. उंची 5 फूट आहे बघा. रंग सावळा आहे. वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू घटस्फोटित आहेत आणि शिक्षण यांचं 12वी झालेलं आहे आणि नोकरी ते एका कंपनीत करतात बघा. आणि कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील असतात, त्यांना एक भाऊ आहे, लक्षात घ्या. पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर मुंबईतील आहेत. अपेक्षा नक्की लिहून घ्यायच्यात तुम्हाला. बघा, त्यांना ऍक्च्युली मुंबईतीलच स्थळ पाहिजे, हे तर महत्वाचंच आहे. पण त्यांना वेल सेटल वर पाहिजे, हे पण तेवढं महत्वाचं आहे. बघा, वयात 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, वराचं वार्षिक उत्पन्न किमान 6 लाख किंवा अधिक असावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आंतरजातीय जरी वर असेल तरी त्यांना चालेल, म्हणजे जातीचं बंधन नाहीये. कुठल्या जातीचं जरी वर असेल तरी त्यांना चालेल. तर ही झाली संपूर्ण वधूची माहिती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही हा जर व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर तिथं फॉलो करा. आणि युट्यूबवर जर पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो. भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन बायोटासह. तोपर्यंत धन्यवाद.